या बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीने। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये विदर्भात 7 आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। विदर्भामध्ये 6 आमदारांमागे 1 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। भाजपकडनं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, संजय कुटे, रणधीर सावरकर, सुधीर मुनगंटीवार यांना विदर्भात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पुसदचे इंद्रनील नाईक आणि धर्मराव बाबा आत्राम यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। तर शिवसेनेकडनं रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल, भावना गवळी यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये विदर्भाला 7 मंत्रिपद मिळण्याची शक्यता। अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्या सोबत। उदय, श्वेता, खरं तर या निवडणुकीमध्ये जे आहे ते महायुतीला आणि विशेष करून भाजपला जे आहे ते विदर्भानं भरभरून साथ दिलेली आहे। त्यामुळे विदर्भावर या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अन्याय होणार नाही अशी खबरदारी जी आहे ते महायुतीचे तिन्ही पक्ष घेणार आहेत। कारण ज्या पद्धतीने आता मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी चर्चा सुरू रंगायला लागलेली आहे। त्यानंतर आता विदर्भातून अनेक नावं समोर यायला लागलेलं आहे। कारण प्रामुख्याने विदर्भाचा विचार केला तर विदर्भात 62 विधानसभेच्या जागा आहेत आणि या जागांच्या 7 जागांमागे एका आमदाराचा जरी विचार केला तर निदान 7 ते 8 मंत्रिपद जे आहे ते विदर्भाच्या वाट्याला येऊ शकतात। यामध्ये अनेक मोठे नावं चर्चेला आहे। ज्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असेल, या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार असेल, प्रवीण दटके असेल किंवा संजय कुटे असेल, अशी मोठी नावं जी आहेत ती भाजपकडून समोर येतात। त्याचवेळी राष्ट्रवादी देखील विदर्भामध्ये आपले पाय कसे मजबूत करता येईल या दृष्टीने प्रयत्न करणार आहे। गडचिरोलीमधून बाबा आत्राम यांचं नाव जे आहे ते आघाडीत आहे। तर पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांचं देखील नाव समोर आहे आणि शिवसेनेकडून देखील रामटेकमधून निवडून आलेले आशिष जयस्वाल असेल, भावना गवळी असेल यांची नावं जी आहेत ते पुढे येतात। या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संजय राठोड यांना डच्चू मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जातात। त्यामुळे आता ज्यावेळी मंत्रिमंडळ विस्तार जवळ येईल त्यावेळी जी नावं समोर येतात त्या नावांमध्ये जे आहेत ते विदर्भातले 7 ते 8 नावं असतील अशी शक्यता जी आहे ती दाट शक्यता आहे आणि ही शक्यता नाकारता येणार नाही। ज्या पद्धतीने विदर्भानं महायुतीला मतांचं भरभरून दान दिलेलं, त्यामुळे विदर्भाच्या विकासाकडे लक्ष देण्यासाठी निदान 7 ते 8 मंत्रिपद विदर्भाच्या वाट्याला येतील अशी अपेक्षा केली श्वेता, तर वावगं ठरणार नाही। उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। बघूयात आता मंत्रिमंडळ विस्तारामध्ये विदर्भाला किती मंत्रिपद मिळतात। तर 6 आमदारांमागे 1 मंत्रिपद असा हा जनरल फॉर्म्युला आहे। एनसीपीकडनं दोघांना विदर्भात मंत्रिपद मिळण्याची शक्यता, तर शिवसेनेकडनं सुद्धा 2 आमदारांना विदर्भातल्या मंत्रिपदाची शक्यता आहे आणि एकूण 7 मंत्रिपद विदर्भात मिळणार आहेत। ही पुन्हा एकदा नवी दिल्लीतली दृश्य आपण बघतोय। शरद पवार यांचा वाढदिवस आणि त्यानिमित्तानं केक कापला जातोय। शरद पवार यांच्याकडनं अजित पवार हे देखील शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले होते आणि शरद पवार यांनी आपल्या वाढदिवसाचा केक कापलाय। अगदी सकाळपासूनच नवी दिल्लीतल्या 6 जनपद इथल्या शरद पवार यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची रीघ लागली आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी। खरं तर आता अधिवेशन सुरू आहे संसदेचं आणि त्यानिमित्तानं शरद पवार हे दिल्लीमध्ये आहेत आणि त्यांचा वाढदिवस दिल्लीतल्याच त्यांच्या निवासस्थानी साजरा होतोय। त्यावेळी ही सगळी दृश्य आहेत। कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेत आणि विशेष म्हणजे अजित पवार आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आणि कार्यकर्त्यांनी अनेकांनी भेटवस्तू आणलेल्या आहेत, त्यासोबत पुष्पगुच्छ आणि या सगळ्याचा स्वीकार शरद पवार करतायत। मोठी गर्दी झाली आहे नेत्यांची, कार्यकर्त्यांची। अगदी दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत सगळेजण शरद पवार यांना आज त्यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या दिल्लीतल्या 6 जनपद इथल्या निवासस्थानी जमलेले दिसतायत। नुकताच शरद पवार यांनी आपल्या वाढदिवसाचा केक कापला। विशेष म्हणजे अजित पवार यांचं संपूर्ण कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले होते। तिरंगा रंगातला खास केक शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणलाय आणि हा केक शरद पवार यांनी कापलाय। पवारांचा 85वा वाढदिवस आणि संसदेच्या अधिवेशनामुळे ते दिल्लीमध्ये आहेत आणि दिल्लीमध्येच त्यांचा हा वाढदिवस साजरा होतोय।
अजित पवार हे देखील भेटून गेलेले होते, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या। अजित पवार आणि त्यांचं कुटुंब शरद पवारांना वाढदिवसाच्या निमित्तानं भेटीसाठी आल्यानंतर अनेक तर्कवितर्क लढवले गेले। आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून अनेक महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील घेतल्या। मात्र अजित पवार आणि शरद पवार यांची भेट म्हणजे आनंदाचीच गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया एकूणच आलेली होती, कारण आज त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्तानं आपली संस्कृती आहे महाराष्ट्राची, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार जर गेले तर मग त्यात गैर काय, ही चांगलीच गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून येते। मात्र शरद पवार यांनी आपल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कापलेला हा वाढदिवसाचा केक आपण दृश्यात बघतोय। त्यांच्या निवासस्थानी आणि संसदेचं अधिवेशन सुरू असल्यामुळे दिल्लीत असल्यामुळे आज दिल्लीमध्येच वाढदिवस साजरा होतोय। सुप्रिया सुळे आणि इतर सगळे त्यांचे कुटुंबीय हे दिल्लीमध्येच आहेत। पवारांच्या वाढदिवसानिमित्तानं अगदी सकाळपासूनच रीग लागली आहे। दिल्लीच्या या थंडीमध्ये देखील कार्यकर्त्यांची काही कमी नाही शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी। आणि आता पाहूयात बातम्या सुपरफास्ट 100। शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं अजित पवारांनी दिल्लीच्या त्यांच्या निवासस्थानी शरद पवारांची जाऊन भेट घेतली। दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली आणि या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। तर शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। विविध विषयांवरती अनौपचारिक चर्चा झाली अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली। मी तर घरचाच आहे, राजकारणात तर संबंधही असतात, राजकारणात इतर संबंधही असतात, फक्त टीकाच नसते अशी प्रतिक्रिया पवारांच्या भेटीनंतर अजितदादांनी दिली। अजित पवार गटाच्या नेत्यांकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी शरद पवारांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। येत्या 14 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। 35 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली। संभाव्य मंत्रिमंडळाची यादी मुख्यमंत्री फडणवीसांनी शहांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना दूर ठेवून नव्या चेहऱ्यांना मोठी संधी मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे। राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली। भाजप 20, शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादीला 10 असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळाली आहे। राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेनेच्या यादीत मोठे बदल होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली। प्रगती पुस्तकामध्ये अनेक माजी मंत्र्यांना नापास करण्यात आल्याचं कळतंय। राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे। छगन भुजबळ, अनिल पाटील यांचं नाव चर्चेत आहे, तर हसन मुश्रीफ आणि आदिती तटकरेंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये आज महायुतीची बैठक होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वारीनंतर महायुतीच्या 3ही नेत्यांची बैठक मुंबईत पार पडणार आहे।